सिंधुदुर्ग के राजकोट किले में लगी छत्रपति शिवाजी महाराज की 35 फुट ऊंची प्रतिमा अचानक ढह गई। इस घटना के बाद जबरदस्त सियासी बवाल देखने को मिला। इसके बाद विपक्ष ने सरकार की आलोचना की और आरोपों का दौर शुरू कर दिया। प्रतिमा की गुणवत्ता घटिया थी, सरकार ने ऐसी प्रतिमा कैसे खड़ी कर दी, ऐसे सवाल पूछे जा रहे हैं। हालांकि सिंधुदुर्ग पीडब्ल्यूडी विभाग ने 2 लोगों के खिलाफ केस दर्ज कर लिया है, जिसमें मेसर्स आर्टिस्ट कंपनी के मालिक जयदीप आप्टे और स्ट्रक्चर कंसल्टेंट चेतन पाटिल का नाम शामिल है। इस हादसे के बाद अब महाविकास आघाड़ी को शिंदे सरकार को घेरने का बड़ा मौका मिल गया है। इसी कड़ी में 27 अगस्त को हिंगोली में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के पास राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शरद चंद्र पवार की ओर से विरोध प्रदर्शन किया गया। इस मौके पर महायुति के काले कारनामों के विरोध में काले गुब्बारे उड़ाए गए, काले कारनामों के पर्चे बांटे गए, साथ ही महायुति सरकार के खिलाफ नारे लगाए गए। इस आंदोलन में एनसीपी शरद पवार चंद्र ग्रुप के जिला अध्यक्ष दिलीप राव चौहान, अनिल पतंगे, नगर सेवक शेख नेहाल, राष्ट्रवादी कांग्रेस तालुकाध्यक्ष माधव कोरडे, बंडू मुटकुले, मनीष आखरे, जगजीत खुराना और पार्टी के कई पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। या महाराष्ट्रातल्या महायुती सरकारनं मागच्या 2.5 वर्षांमध्ये या महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांना बघितलं तर जे काळे कारनामे केलेले आहेत त्या काळे कारनाम्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार गटाचे पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आज आपण सगळ्यांना बघितलं की या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत, या महाराष्ट्रामध्ये मुली सुरक्षित नाहीत, या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही, या महाराष्ट्रामध्ये तरुण पोरांच्या नोकऱ्या मिळालेल्या नाहीत, या महाराष्ट्रामध्ये जे आहे ते अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक बांधणार होते, ते 10 वर्ष झाले यांनी बांधलेलं नाही। या महाराष्ट्रामध्ये आपण काल बघितलं की छत्रपती शिवाजी महाराज जे आमच्या सर्वांचं दैवत आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा पडला आणि म्हणून या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षातर्फे या ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम करून महायुतीची दहीहंडी या ठिकाणी आम्ही फोडणार आहे। महायुतीच्या या काळ्या कारणामध्ये दहीहंडी आम्ही या ठिकाणी फोडणार आहे, कारण की या ठिकाणी हे काळे कारनामे या येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता या महायुतीच्या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। कारण की या महायुतीच्या सरकारमध्ये आपण सगळ्यांना बघितलं की रोज नव्या घटना या ठिकाणी घडताना आपल्याला सगळ्यांना दिसतात आणि या ठिकाणी बलात्काराच्या घटना असतील, लहान मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना असतील आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि या महाराष्ट्र सरकार या ठिकाणी कुठली ठोस भूमिका घेत नसल्यामुळं या ठिकाणी हिंगोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या ठिकाणी हे निषेध आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। माननीय जयंतराव पाटील साहेब, माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशानुसार हे या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। हे काळे कारनाम्यासाठी प्रसिद्ध आहे, त्याच्यामुळं याच्या हातून कोणता जनतेसाठी चांगला निर्णय होत नाही आणि कितीही ओरडलं तरी याच्यावर काही फरक पडत नाही। म्हणून आज आमच्या महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं जे आंदोलन करण्यासाठी आम्ही सांगितलं की काळे फुगे म्हणजे यांचे काळे धंदे, हे काळे धंदे जनतेच्या समोर आणण्यासाठी तर पाहिलं तर हे फुगे फुगवून आम्ही आंदोलन केलेलं आहे। असंख्य प्रश्न, महिला अत्याचार असतील, शेतकऱ्याचे पीक विम्याचे विषय असतील, महागाईचा विषय असेल, असे असंख्य प्रश्न आहेत। यानं जनता होरपळा लागली आणि हे मात्र सरकारच्या पैशामधून कार्यक्रम घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यक्रम घेऊन त्याच्यातच मशगूल आहेत आणि याचा निषेध करण्यासाठी खरं पाहिलं तर आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे